ठिकाणी फिरलो पण तेवढं पुरतं. आज गेलो भक्तांनी केलं 2-4 दिवसासाठी फक्त व्यवस्थित परत जे ते सुरूच राहील. हो. त्रास काय व्हायचा? त्रास मध्ये खूप अंगावर तर खूप जायचं, एकदम अशक्तपणा होऊन गेला आणि शेवटी खूप त्रास व्हायला लागला. मग दवाखान्यात नेला आम्ही. दवाखान्यात बरं, आता मी तुम्हाला एक सांगतो. जे बाबा बोलले की अंगावरनं खूप जायचं, ठीक आहे. तर अंगावरनं जाण्याचे प्रकार काय असतात काय नाही, जे हे प्रश्न आहेत त्यांचं उत्तर पण मी तुम्हाला कळवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जे पण आपले महाराष्ट्रातली जनता बघताय, अंगावर जाणं म्हणजे 2 प्रकारचं असतं. एक रक्तस्राव असतो, एक वाईट पाणी जातं, ठीक आहे. कंटिन्यू वाईट पाणी पण जात असतं आणि कंटिन्यू रक्त पण जात असतं, दोन्ही. तर ह्याला आदिवासी तंत्रक्रियामध्ये ह्याला पगार लावणं बोलतात. काय बोलतात? पगार बोलतात, लावणं. की जेणेकरून जी आपली मानसिक पाळी वगैरे जी असते ती आल्यानंतर ती थांबत नाही, कंटिन्यू चालते. कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू चालते, ठीक आहे. मग ते 15 दिवस कुणाचं 15 दिवस चालतं, कुणाचं 20 दिवस चालतं. तर कुणाचं जोपर्यंत ती माता माऊली मरत नाही तोपर्यंत ते चालतच राहतं. मग त्याला तुम्हाला असं वाटतं की आता गर्भपिशवी जर आपण काढली तर गर्भपिशवी काढल्यानंतर आपलं सर्व बंद होईल. नाही, माझ्या जीवनात मी अशा अनगिनत केसेस पण बघितलेले आहेत आणि असे अनगिनत केसेस भगवंतांनी त्यांनी पण केलेले आहेत. तर त्या टायमाला काय होतं की आपण गर्भपिशवी सुद्धा काढले ना, जर तुमच्यावरती भयंकर प्रमाणात तंत्रक्रिया केली असेल किंवा एखादी वाईट सोडून दिलेली असेल शक्ती, तर तुम्ही गर्भपिशवी काढली तरी तो रक्तस्राव चालू राहतो आणि जो त्रास आहे तो राहतो. तर काही मध्ये काय होतं, गर्भपिशवी ऑपरेशन करून काढून टाकतात तर मग तो त्रास चालूच राहतो. आपण विचार करतो की ऑपरेशन झाले म्हणून आपल्याला ती गर्भपिशवीचा त्रास होत आहे. मग मला एक तुम्ही सांगा, जर तुम्ही आता तो सराव होत होता आणि तुम्ही ती गर्भपिशवी काढली, मग ती गर्भपिशवी काढल्यानंतर मग आजपर्यंत तुम्हाला वेदना का होतात? ते पोटामध्ये, त्या पोटामध्ये फिरतंय काय, कशासाठी फिरतंय? त्या पोटामध्ये उडल्यासारखं का होतं? त्या पोटामध्ये मुरडा मारून आल्यासारखं का होतं? काय नाही. घरीच वर चढणं, छातीपर्यंत जाणं, कधी कधी पार गळ्यापर्यंत येणं, किंवा कुणाचं बाजूला इकडं तिकडं असं फिरत असतं सगळीकडे पोटामध्ये. पण मी हे आपल्या जनतेला ह्याच्यासाठी सांगतो की ज्यांना कुणाला हे त्रास होत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचेल, ठीक आहे. मग आपण विचार करतो की गर्भपिशवी काढल्यानंतर रक्तस्राव बंद होऊन जातो, पण जर बाहेरची तंत्रक्रिया असेल तर बंद होत, काय होत नाही, काय बंद होतात, पण पोटा